हॅलो एव्हरीवन. Welcome back to my channel. आता मी चाललो पिंपळगावला का चाललो हे मला पण माहीत नव्हतं. मामा बोलला चल पिंपळगावला. हे आहे गोदा पार्क. हे वन साईड ओपन आहे आणि एक साईड बंद आहे. आणि जे एक साईड बंद आहे ते पण कधी उघडेल ते सांगता येत नाही. रामवाडीतून गाडी टाकली आणि आम्ही निघालो सातपूरच्या रोडला. कारण की आम्ही तिथून समोसे घेतले पण आम्ही तिला जाऊन खाल्ले. त्याच्यानंतर आमचं लक्ष गेलं एक पवनचक्कीवर. ते एवढं जोरात फिरत होतं की पूर्ण गावाची बिजली उत्पादन त्याच्यावरच होत होती. पिंपळगावला भेट देऊन आम्ही घरी निघालो. रस्त्यामध्ये एवढी स्पीड ब्रेकर होती की गाडी थोडी आदळली की डायरेक्ट मी मागं पडणार होतो असं मला वाटतं. त्याच्यानंतर घरी पोहोचलो. नजारा बघा. तो गिरणीमध्ये जातो पीठ आणायला आणि घरचे माझे एवढे रेशन देतं एका कट्टी दाळण्यासाठी की गाडी बसता येत नाही. आणि घरी येऊन माझी हालत अशी होती की सांगूच ना. बघू शकता जेव्हा पण चांगले कपडे घालतो असे घरच्याचे काम लावून देतो पुरे कपडे मागून होता. स्वतःचे कपडे बघून मला एवढा राग येतो की मग काय दळण्याचे पैसेच उडवतो ना. मग जेवढे पैसे उरले होते आम्ही ते घरी देत नाही. आम्ही जातो चायनीज खाण्यासाठी. पण आम्ही चायनीज खात नाही. आम्ही खातो तिथं चिकन. क्या बोलती पब्लिक.